फुकटमध्ये मिळणारं पाणी 150 रुपये लिटर कसं विकलं जातं माहित आहे का? हॉटेलमध्ये, वॉटर एटीएम मध्ये शुद्ध पाणी फुकट मिळतं, पण तेच पाणी बॉटलमध्ये भरलं, त्याच्यावर एखाद्या कंपनीचा लोगो आला, ब्रँड नेम आलं आणि प्राइस झाली 20 रुपये. पाणी बदललं का? नाही. बदलला तो लोकांचा परसेप्शन. लोकांना वाटलं ही ब्रँडेड कंपनी आहे म्हणजे क्वालिटी चांगलीच असणार, आणि यालाच म्हणतात बॉस ब्रँडिंग. पण फक्त ब्रँडिंग करून काम होत नाही, लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस व्हायला पाहिजे. म्हणून कंपनी इंस्टाग्राम, होर्डिंग्स, पोस्टर यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, आणि यालाच म्हणतात ऍडव्हर्टाइजमेंट. आता कंपनी म्हणते 1 लिटर पाण्याची बॉटल 20 रुपयाला, पण 2 लिटरची बॉटल फक्त 30 रुपयाला, आणि ह्यात जर 2 बॉटल घेतल्या तर त्याच्यावरती आणखी डिस्काउंट. कस्टमरला लागलीच परचेस करावं असं वाटतं, म्हणून जी ऑफर दिली जाते त्याला प्रमोशन म्हणतात. आणि आता समजा एखादा मोठा सेलिब्रिटी हीच पाण्याची बॉटल हातात घेऊन दिसला किंवा सोशल मीडियावर व्हायरल झाला, याला म्हणतात पब्लिसिटी. आता त्या ब्रँडवर लोकांचा विश्वास वाढू लागलाय. मग तीच 1 लिटर पाण्याची बॉटल छोट्या शॉपमध्ये 20 रुपयाची, मॉल किंवा कॅफेमध्ये 30 रुपयाची, मूव्ही थिएटरमध्ये 50 रुपयाची, एअरपोर्टमध्ये 100 किंवा 150 रुपयाला सुद्धा बॉस. कारण आता लोक फक्त पाणी विकत घेत नाहीये, ते ब्रँड, ट्रस्ट आणि एक्सपिरियन्स विकत घेत आहे. म्हणूनच ब्रँडिंग, ऍडव्हर्टाइजमेंट, प्रमोशन, पब्लिसिटी या चाऱ्यांचा कॉम्बिनेशन म्हणजेच मार्केटिंग. आता कमेंट मध्ये सांगा तुमच्या बिझनेसमध्ये या 4 पैकी कोणती गोष्ट अजूनही मिसिंग आहे. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.